कोणाच्याच कसं लक्षात आलं नाही? वैद्यकीय शास्त्राला संजीवनी मंत्र सापडला असेल समजूत आहे का तुमची? आजाराच्या आरंभीच औषधोपचार करायला हवा. फार उशीर झालाय. व्हायरस निमोनिया आहे हा. निदान 4-5 दिवस तर हीच अवस्था असली पाहिजे. नुसतं कळवायला जमलं नाही कोणाला. पण हिच्या ह्या आजाराची आम्हाला काही कल्पनाच नव्हती. बोलून घ्या बाळासाहेबांना ताबडतोब. तो विलायत येऊन येणार, गाठ तरी पडेल ना त्याची? पडली पाहिजे, नाहीतर फार मोठा ठपका येणार माझ्यावर. तुमचा निष्काळजीपणा मला भावना. बघता काय ना, जा ताबडतोब केबल करा पोस्टातून बाळासाहेबांना. मावशी डॉक्टर डॉक्टर कसं झालं?
त्यांचा तो म्होरक्या सापडायला हवा होता. सापाची नुसती शेपटी तोडून भागत नाही, त्याचा तोंड ठेचावं लागतं. अगदी खरं आहे साहेब, जो पळाला तोच त्याचा मूर्ख आहे. समोर तोंड कर. त्याला कोणी ओळखतात? मी वळवतो साहेब हिला. हीच ती अवदसा, हीच ती. गेल्या साली जत्रा भरली होती देवीच्या देवळात. नाचत होती बत्तीच्या उजेडात डोळे मुळे. लाख लोकांचा हात नको हळूस वाट. दर आवरून आपल्या मना, दर आवरून आपल्या मना. हा हा करू नको पुन्हा हा गुन्हा, करू नको पुन्हा हा गुन्हा. नको मारूस हाक मला घरच्यांचा धाक. बरं बाजारी करशी पुन्हा, सर ही दरोडेखोर आणले गावात. माझा वाडा होता दरोडेखोरनं. हिला जिथे ठेवणार नाही मी. हा अकना फाशी जायचं काय तुला? साहेब हिला फाशी द्या. घोड्याला टापाखाली तुडवा. बंदुकीच्या गोळ्या ठिकऱ्या ठिकऱ्या उडवा. हिच्या हाडळ लावसट राक्षसी माहिती. हो बाजूला. कायदा करील ते सारं. देशपांडे त्याची जबानी घ्या आणि या डोंगरात सापडलेला मालाचा पंचनामा करा. जी सर. काय रे? काय काळा चष्मा, साहेबी टोपी, साहेबी टोपी, काळा चष्मा. आपण विलायतला नव्हता का तेव्हा खिडकीतून तो चोर खाली खाली लवकर.
पाहिजे. तुम्ही काय काम आहे? म्हणजे मला ओळखलं नाहीत? नीट उत्तर द्या. थांबा थांबा थांबा. सोड नाही. कोण? साळवी? येस, इन्स्पेक्टर साळवी. भले जावा. म्हणजे चोर समजून गोळी घालणार होते की काय मला? बाकी ते खरंय म्हणा. तुमच्याकडे चोर आले होते ना, अहो त्याचा रस्ता घेतलाय सगळ्यांनी. का हो? पत्ता लागला का आमच्या चोरीचा? नाही, पण लागेल. धागे येत आहेत आता आमचे. पण इकडे कुठे तुम्ही? एक केस आहे तुमच्याकडे. कसली? फार महत्वाची. प्लीज. मी कोर्टात जात नाही अलीकडे. येस, आय नो. पण या केससाठी यावं लागेल. सो सॉरी. सारी काय रे? बरं झालं साळवी तुम्ही केस आणलीत. अहो काहीतरी काम हवंच त्याला. सारखा आशेच्या फोटो समोर बसून राहतो. आता तुम्हीच सांगा, गेलेला माणूस परत येईल का? आलंय. हे बघा ना. हुबेहूब माझ्या आशेसारखा फोटो दिसतोय. आशादाईचाच आहे तो. म्हणजे असं ही म्हणते हो. अगो बाई, खरंच किती साम्य आहे दोघीत. हिला नुकतीच अटक केली आम्ही यवतेश्वराच्या डोंगरात. सध्या कस्टडीत आहे आमच्या ते. मी स्वतः हजर नव्हतो का त्यांच्या अंत्यविधीला? तेच म्हणते मी. पण ही बाया म्हणते ना, काय? मी बाळासाहेब पानसे वकिलांची पत्नी आहे म्हणून. तुम्हा सर्वांची नावं सांगते. अगो बाई, म्हणजे माझं सुद्धा नाव सांगते? तर तुमचं, हिचं, ह्यांचं. माझं? अहो माणसांच्यात काय, पण वाड्याच्या सुद्धा खाणाखुणा सांगते. आता तुमच्याकडे तो दरोडा पडला होता ना, तो प्रसंग अगदी तसाच्या तसा सांगते. अहो हीच तर केस आहे. आणि म्हणून म्हणतो बाळासाहेब तुम्हाला यावं लागेल. चेष्टा करता माझी? आता कायद्याचा कठोरपणा मी आपल्याला काय सांगावं. मी येणार नाही. हो साळवी, माझ्या भावनांचा काही विचार कराल की नाही तुम्ही? पत्नीचं दुःख अजून मी विसरू शकत नाही. आणि भलतंच अचानक कसं आणलाय तुम्ही? मी येणार नाही. यावं लागेल. उद्या समन्स रुजू होईल. पण असंभाव्य गोष्ट आहे. माझी पत्नी येईल कुठून? न्यायालयासमोर असं म्हणून चालणार नाही. ती तुमची पत्नी नाही हे सिद्ध करावं लागेल. आणि त्यासाठी तुम्हा सगळ्यांना आलंच पाहिजे कोर्टात. बाई बाई बाई, तिच्या नावाचे धिंडोडे नकोत निघायला. नाईलाज आहे मावशी. त्याला मी तरी काय करू? फाशी द्या त्या बाईला. ते आपल्या हातात आहे का मावशी? प्रसंग मोठा चमत्कारिक आहे. आपल्यासारख्यानं आम्ही काय विवेक सांगावा? आपल्या सगळ्यांनाच भाग घेतला पाहिजे या केसमध्ये. काय झालं? एक केस उद्भवली डॉक्टर साहेब. काय अजब चमत्कार. अहो चेहऱ्याच्या सारखेपणाचा फायदा घेते ती. तुम्ही नका मनाला लावून घेऊ बाळासाहेब. डोंट वरी माय बॉय. मोठं अवघड झालंय त्याला. काळजाच्या जखमेचं कुणी खेळणं केलं तर काय होईल डॉक्टर? पण आम्ही सगळे आहोत ना साक्षीला. तेच म्हणतोय मी. तुम्हाला सगळ्यांना कोर्टात यावं लागेल. जमा येईल ना? हो ये जरूर. काय बाळासाहेब? जायला पाहिजे. बसवले. आलो मी. साम्य आहे भावलगीत. पण देवा घरी गेलेले माणूस असं परत येईल कसं? हो ना, म्हणून तर विश्वास बसत नाही. साळवी, जाऊ द्या मला.
का गुंतवता आम्हाला जंजाळात? हा काय पोरख आहे? आशा गेली ती परत येईल कशी? जातो तसं नाही करता येणार बाळासाहेब. सत्य हे असत्य नाही म्हणून सत्य आहे हे सिद्ध करणं भाग आहे. कायद्याला कान आहेत, डोळे आहेत, पण मन नाही, काळीच नाही. आपल्यासारख्यांना मी काय सांगावं? यू नो इट दॅट. बरं, मी सांगितलेलं लक्षात आहे ना? नाहीतर भावनेच्या भरात. अच्छा, आपण बसायचं. ॲज यू प्लीज. मी एकेकांना बोलावता. अक्षी हुबीहूब वहिनी साहेबासारखी दिसते बघ. काय बोलतोय? वहिनी साहेब किती साजऱ्या दिसत होत्या. कुठं देवळातली देवी आणि कुठं रस्त्याची भिकारी. अगं पण तरासानेच काळ होती डोळ्याखाली. काहीतरी काय बोलतो रे? ती आशा नाहीच मुळे. का नाही ओळख पडत नवरेच? हे नव्हेच बाळासाहेब. मग कोण येते? मला नाही माहित. मग खोटं कशाला सांगत होतीस मी यांची बायको आहे म्हणून? कोण आहे दुसरं? यानं ओळखतेस? नाही. उगाच का भलती माणसं आणून माझ्या समोर उभी करता? का माझा असं छळ करता? सांगितलं ना, पांचांच्या वाड्यातली कुणीही माणसं येऊ दे इथं, साऱ्यांना ओळखीन मी, मांजर सुद्धा. कोण आहे रे बाहेर आणखी? त्यांना बोला. डॉक्टर, मावशी. खाली डॉक्टर, हे कुठे आहे तो? कोण आहे? सोंगाडी. बाळासाहेब कुठे आहे तो? मावशी. खोट. ही आशा मुळीच नाही. ती मला मावशी कधीच म्हणत नव्हती. हो, चुकले मी. आधी सारं घर म्हणत होतं तुम्हाला मावशी म्हणून, म्हणून मी देखील मावशीच म्हणत होते तुम्हाला. एकदा तुम्हीच मला सुचवलं होतं की मला मावशी म्हणू नको. तेव्हापासून मी तुम्हाला यमुताई म्हणायचे. खरं ना यमुताई? इतकी सगळी बातमी कोणी दिली तुला? काय का पार्वती? म्या नाही बा, उभी जन्मात पहिल्यांदा बघते मी. पारू, गेल्या 2-2.5 वर्षात तुझी माझी भेट झाली नाही असा एक तरी दिवस गेलाय का ग? तुला देखील ओळखता येत नाही तुझ्या वहिनीबाईंना? तू कुठली आली वहिनीबाई? दोडाच उगीच गळ्यात पडतीया. उगाच किती खोटं बोलता तुम्ही सारे. म्हणजे हे सगळे खोटं बोलतात आणि तू तेवढी खरी बोलतेस नाही? चला. पण साहेब. काय? हे कुठे तो? हे पोलिसांना बोलवतेस काय? बैठ खाली. बाय. मी बनवते? ऐक. मला वाटलंच होतं तुम्ही मला सोडवायला याल म्हणून. नाही ओळखलं? तुम्ही सुद्धा नाही ओळखलं? बाळासाहेब, या यातनातून सोडवा हो मला आता. यापेक्षा मरण बरं. बाळासाहेब, वीणे एवढीशी जरी जखम झाली तरी तुमचं काळीच ठाव सोडत होतं. तुमच्या आशूची ही अवस्था बघवते तुम्हाला. तुमच्याशिवाय मला या जगात दुसरं कुठलंच नातं नाहीये. लग्नाच्या वेळी मला तुम्ही म्हणाला होता
पाणी आणतेस की डोळ्यात? त्यापेक्षा सिनेमा कंपनीत का नाही गेलीस? दरोडेखोरांच्या टोळीत कशाला गेली? बाळासाहेब नाही ना ओळखत? हो, कसं ओळखती? बोलून चढून दरोडेखोर खोट, धाडांत खोट आहे. कदाचित आशाताई या जगात गेल्याचं माहिती नसेल तिला. सगळा डाव फसला हिचा. तसं नाही डॉक्टर, आशाताई वारल्या तर ठाऊक आहे हिला, ते म्हणून तर हे सोंग आणलंय. ठीक आहे साहेब, आम्ही जातो. बाळासाहेब, बाळासाहेब, उगाच कशाला रडतो? साई मेल्या गतीने. चल चल मारू, चल चल चल. मारू, ये बाया, माझ्याशी नगर नातं जोडूस. 12 गावचं पाणी प्याली, रात्री वस्तीला आली, अवधसा मिली. चाल चाल चाल. पाहिलं कसं इंद्रजाला येते? पण या इन्स्पेक्टर साळवीची गाठ आहे म्हणा. अहो, आईने महालासारखी प्रकरण रंगवलीत आम्ही, तेव्हा हिची काय बिशात तिथं. या पण कदाचित तुम्हाला कोर्टात यावं लागेल साक्षीला. मी येणार नाही. तुमची मर्जी. मला वाटतं ते मात्र अटळ आहे. ऑल राईट, मी सगळा पुरावा गोळा करतो आणि कळवतो तुम्हाला. ठीक आहे. थँक्यू व्हेरी मच. थँक्यू व्हेरी मच डॉक्टर साहेब. इन्स्पेक्टर साहेब, माझा आहे का? काय? तिला फाशीच द्या तुम्ही. हो हो, बघतो. बरं. या. बाळासाहेब, बाळासाहेब. आशा, लग्नात तुझ्या गळ्यात हार घालताना कल्पनाही नव्हती की 3 वर्षाच्या आत तुझ्या स्मृतीला हार घालण्याचं नशीब येईल म्हणून. आज आपल्या लग्नाचा 3रा वाढदिवस आणि आजच तू भेटलीस तिच्या रूपानं. क्षणभर मला ती तू नाहीस हे मी ओळखलं, पण तिच्या नजरेत तू मला दिसलीस आणि आठवड्यांची सारी फुलं उघडली. आशा, तुला आठवतो आपल्या लग्नाचा पहिला वाढदिवस? सोडा ना. अगोदर नाव घे. मी नाही, आधी हातकडे बघू, मग घेते. ए, हात डोळ्यावर आहेत, तोंडावर नाही. हे हो काय बाळासाहेब? हा, नाव घेतलंस की नाही? ए, आज इतकी सुंदर दिसतेस तू. आधी उशीर करायचा आणि मग लाडी गोडी लावायची. अगं, पण नवऱ्याला उशीर का झाला? काही विचारशील की नाही? सांगा, कोर्टाचं काम होतं. कोर्टाचं? हायकोर्टाचं. या हायकोर्टाचं. ए, आज आपल्या लग्नाचा पहिला वाढदिवस, तेव्हा तुला काहीतरी भेट आणावी म्हणून सारा जवेरी बाजार पाहिला. पण सारी रत्न तुझ्या सौंदर्यापुढे फिकी वाटायला लागली. आता मग पुढं पुढं थांब जरा. बघू. नाही मला. हात कर पुढं, हात कर. अय्या, किती छान आहे. हे काय? ही आपल्या बायकोची छोटीशी भेट. ताजमहाल, अमर प्रीतीचं संगमरवरी स्वप्न, तुझ्या माझ्या प्रेमाचं प्रतीक. असं वाटतं हा काल इथंच थांबावा आणि आत्ताचा हा क्षण असा संगमरवरी होऊन राहावा. आणि सरकारी वकिलांनी निवेदन केले की सरकार पक्षाचा पुरावा संपलाय. महाराष्ट्र सरकार विरुद्ध रैना उर्फ निशा कोम बंड्या नवले, फौजदारी खटला नंबर 27. युअर ऑनर, सरकारी पक्षाचा पुरावा संपलाय हे मी आपल्याला कालच निवेदन केलं. आता आरोपीचा जबाब घ्यायला हरकत नाही. ऑल राईट. बाई, खटल्याच्या प्रारंभीच तुमच्यावर कोणते आरोप आहेत ते तुम्हाला वाचून दाखवलेले आहे.
शिरसदार, आरोपपत्र पुन्हा एकदा वाचून दाखवा. तुमच्यावर असा आरोप आहे की दादा भिवा, सोपाना संभू हे 2 इसम की जे पोलीस गोळीबारात मरण पावले व बंड्या नवले फरारी आरोपी आणखीन काही अज्ञात, त्यांची व स्वतः तुम्ही अशा सर्वांनी मिळून दरोडा घालून त्यात वेळ पडल्यास अडथळा आणणाऱ्याचा खूनही करायचा असा कट गेल्या ऑक्टोबर महिन्यात केला आणि त्या कटानुसार त्याच महिन्याच्या 26 तारखेला मध्यरात्री सातारा जिल्ह्यातील आर्णी खेड्यात झुंबरमल पुनामल याच्या सराफी दुकानावर हल्ला करून त्यात स्वतः झुंबरमल व त्याचा दिवाणजी केशव नारायण कुलकर्णी या दोघांना बंदुकीच्या गोळ्या घालून ठार केले व तुम्ही स्वतः सदर दिवशी जत्रेच्या निमित्तानं जमलेल्या लोकांना नाचात गुंतवून ज्ञानू सिद्धू पाटील या सूर्यानं भुसकून त्याच्या गालावर मोठी दुखापत केली व तुम्ही सदर दरोड्यात मयत झुंबरमल याचा त्यावेळी सोने चांदी व रोकड असा एकूण 50,722 रुपये किमतीचा माल चोरला आणि त्यायोगे इंडियन पिनल कोड कलम 120 ब, रेड विथ 396 आणि 326 या कलमात ज्यांना शिक्षा सांगितली असे गुन्हे केले. बाई, सरकारतर्फे आलेला पुरावा तुम्ही ऐकला. सरकारी साक्षीदारांना तुम्ही प्रश्न विचारले. तुमच्यावर फार गंभीर आरोप आहे. अशा आरोपाखाली कायद्याप्रमाणे गुन्हेगाराला फाशीची शिक्षा सुद्धा देता येते. सरकारनं तुम्हाला वकील देऊ केले होते. अशा एखाद्या वकिलाची मदत तुम्ही घेतली असती तर बरं झालं असतं. असो, तो तुमचा प्रश्न आहे. न्यायाधीश महाराज, खुद्द माझे पतीच एक नामांकित वकील आहे. दुसऱ्या कोणा वकिलाची मदत मी कशाला घेऊ? आपल्यासारख्यांनी पक्षपाती न्यायाधीशाच्या हाती माझं दैव बिंदू काही अशी मला खात्री आहे. तुमची मर्जी. बरं, आलेल्या पुराव्यासंबंधी तुम्हाला काही सांगायचं आहे का? न्यायाधीश महाराज, मला इतकंच सांगायचंय की माझ्या विरुद्ध झालेला सर्व पुरावा केवळ गैरसमजुतीवर आधारलेला आहे. मी पूर्ण निर्दोष आहे. जिने हे गुन्हे केले ती मी नव्हे, मुळीच नव्हे. मी केव्हाही कसलाही अपराध केलेला नाही. मी एक घरंदाज स्त्री आहे. एका नामांकित वकिलाची पत्नी आहे. मी 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 निष्कारण गुरफटले गेले आहे. बरं, तुम्हाला तुमच्यातर्फे कोणी साक्षीदार बोलवायचे आहेत का? अर्थात तुम्ही स्वतःही साक्षीदाराच्या पिंजऱ्यात उभे राहून शब्दावर साक्षी देऊ शकता. तो तुमच्या इच्छेचा प्रश्न आहे. साहेब, बोला. मला माझ्यातर्फे फक्त एकच साक्षीदार आपल्या समोर आणायचे आहेत. त्यांचं नाव? जे नाव घेताना भारतीय स्त्रिया संकोचतात, लाजेनं बोलेन अशा होतात, तेच आहे ते नाव माझ्या पतीचं. हा नाव घेण्याचा प्रसंग अगदी वेडा आहे, वेगळा आहे साहेब. वा, काय पण साध्वी आहे. पंचकन्या 6वं नाव घालावं. बक्की आहे, 12 गावचं पाणी प्याली. होय ना? होय ना? हो, नक्कीच. तुम्हाला पानसे वकिलांचं नाव साक्षीदार म्हणून सुचवायचंय का? होय साहेब. युअर ऑनर, पानसे वकिलांचं नाव सरकारी साक्षीदाराच्या यादीतच होतं. मग त्यांची इच्छा दिसली नाही म्हणून आम्ही ती रहित केली. ते काही असलं तरी आरोपी बाईंच्या म्हणण्याप्रमाणे त्यांच्या पतीची साक्ष मला काढावीच लागेल. एक्सक्यूज मी युअर ऑनर, पानसे वकील काही यांचे पती नाहीत. जे काय असेल ते. शिरसदार, बाळासाहेब पानसे वकिलांना समन्स काढा. मला माहित नाही. असं म्हणून कसं चालेल? या गोष्टी आपल्या माझ्या वाचून तिसऱ्या कोणालाच माहिती असण्याचा संभव नाही. बरं, हे तरी आठवतं का आपल्याला की? मला काही आठवत नाही. मला काही माहित नाही. मला तर विंचू चावला होता या बोटाला. चावला असेल. आपण दोघच बसलो होतो वाड्या मागल्या बागेत. नाही. नाही कसं? मी ओरडले, माणसं धावली. मला काही आठवत नाही. आठवलंच पाहिजे. कुणीतरी म्हणालं की चोखून घेतल्यानं विष उतरतं. खोटं आहे.
खोटं कसं? कसलाही विचार न करता आपण हे बोट तोंडी घेतलं. खोटं खोटं खोटं. युअर ऑनर, या सगळ्या कथा बनावट आहेत, खोट्या आहेत. आपण जरा माझ्या नजरेला नजर देऊन पाहाल का? पाहिलंय, पुष्कळ पाहिलंय. चांगलं ओळखलंय मी तुम्हाला. मग अमान्य का करता? हा माझ्या जीवन मरणाचा प्रश्न आहे. तुमच्या जीवनाशी मला काही कर्तव्य नाही. तुम्ही माझ्या कोणी नाही ते त्रिवार सत्य. उगाच माझं डोकं दुखू नका. मिस्टर पानसे, आपण असं चिडून चालायचं नाही. हा फार महत्वाचा खटला आहे. यातली गुंतागुंतच कळत नाही. मिस्टर पानसे, आपण या बाईंना नीट न्याहाळून पहा. ते फार महत्वाचं आहे या केसमध्ये. आपणच या बाईंचं वकीलपत्र घेतलं अशी कल्पना करा, म्हणजे माझ्या म्हणण्याचं महत्व आपल्याला कळेल. मी आपल्याला आज्ञा अशी काहीच करू शकत नाही, पण तुम्ही मला सहाय्य केलं पाहिजे. सत्य सापडलंच पाहिजे. आपण या बाईंना नीट न्याहाळून पाहणं आवश्यक आहे. प्लीज प्लीज मिस्टर पानसे, प्लीज. कराल का? आपल्या लाडक्या पत्नीची मूर्ती एक वार डोळ्यासमोर आणा. आपली लाडकी पत्नी आशा, तिला आपण कधी आशू, आसावरी अशा देखील हाका मारित होता. तिच्यावर आपलं फार प्रेम होतं, फार फार प्रेम होतं. आता उघडा डोळे. तुमच्या मिटल्या डोळ्यासमोरचीच मूर्ती तुम्हाला तर उघड्या डोळ्यासमोर दिसेल. सांगा, हृदयस्थाला स्मरून सांगा. आहे, तिच्यात आणि तुमच्यात साम्य आहे, विलक्षण साम्य आहे. दुर्दैवानं साम्य आहे. येस येस युअर ऑनर. पण ही माझी पत्नी नाही, निश्चित नाही. माझी पत्नी वारली. तिचं चेतनहीन मस्तक माझ्या मांडीवर घेऊन मी ओक्साबोक्षी रडलो. तिच्या पवित्र शवाला मी स्वतः मंत्राग्नी दिला. माझी पत्नी सुस्वभावी, सालस, सुंदर, ममतामय मनाची गेली. ती देवाघरी गेली. स्वर्गाची कल्पना सत्य असेल तर ती स्वर्गलोकीच गेली. एक्सक्यूज मी युअर ऑनर, मी जरा भावना विवश झालो. पण या बाई माझ्या कोणी नाहीत, कोणी नाहीत. अरे त्यांना थोडं पाणी द्या हवं असलं तर. कोर्ट देखील बनलं. कोर्ट बनलं. हा, कुठं? ऐका, हळू बोला. बाई, बसून बोललं तरी चालेल. मी म्हणते, आपल्याला हे तरी आठवतं का? काय? आपल्या लग्नाला 3 वर्ष झाली. आपल्या म्हणजे? माझं लग्न तुमच्याशी कधीच झालं नव्हतं. माझ्या लग्नाला 3 वर्ष झाली, तुमची माहिती बरोबर आहे. आपलं लग्न वैदिक पद्धतीनं झालं होतं. अलीकडे सगळीच लग्न वैदिक पद्धतीने होतात. यात विशेष मुद्दा तो काय? मोठ्यांदा ओरडतोय. हा, आपलं लग्न माघ महिन्यात झालं होतं. बरोबर. माझं लग्न माघ महिन्यातच झालं. पुढं? रात्री आपली वरात मोटारीतून निघाली होती. हो, माझी आणि माझ्या पत्नीची वरात मोटारीतूनच निघाली होती. सगळ्या लोकांनी पावं म्हणूनच वरात काढतात.
वरातीच्या मोटारीची सजावट फुलाच्या नावेची होती. बरं पुढं? शुक्र चतुर्थीची रात्र होती. निरभ्र आकाशात चंद्रकोर तरंगत होती. आपण एकदा माझ्याकडे पाहत होता आणि एकदा चंद्राकडे. एकाएकी आपण माझ्या कानात गुणगुणला. मला आठवतात ते शब्द. चंद्रानच सर तुझ्या नखाची, तू पौर्णिमा सुखाची. वा. बट युअर ऑनर, ही कविता माझ्या चतुर्थी नावाच्या कविता संग्रहात ऑलरेडी प्रसिद्ध झालेली आहे. हो, तो कविता संग्रह आपण मला अर्पण केला होता. त्या पुस्तकाच्या पहिल्या पानावर एक रेखाचित्र आहे. माझं आहे ते. खोटं, साफ खोटं. तो संग्रह माझ्या पत्नीला आशेला अर्पण केलाय. ते चित्र आशेच आहे, तुमचं नव्हे. ठीक आहे. ते चित्र तुमच्या एका मित्राने प्रत्यक्ष मला समोर बसून तयार करून घेतलं होतं. पुण्याचे चित्रकार होते ते, तुमचे वर्गमित्र. नेहरू सदरा आणि धोतर असा त्यांचा पोशाख होता. काय बरं त्यांचं नाव? मला नाही माहित. माझा असा कोणी चित्रकार मित्र नव्हता आणि त्याने कधी तुमचं चित्रही काढलेलं नाही. मिस्टर पानसे, इतक्या सहजासहजी उडवून लावता येण्याचा प्रश्न नाही हा. या खटल्यात या प्रश्नाला फार महत्व आहे असं तुम्हाला नाही वाटत मिस्टर प्रॉसिक्युटर? युअर ऑनर, म्हटलं तर आहे, म्हटलं तर नाही. असं कसं? तुमचं म्हणणं या बाई खुनी दरोडेखोरांच्या टोळीतल्या आहेत. दॅट्स राईट युअर ऑनर. या विचारित असलेले प्रश्न, यांची भाषा आणि यांच्यावर असलेला सरकारी आरोप यात फार विसंगती वाटण्याची शक्यता आहे, नाही का? युअर ऑनर, या बाई फार धूर्त आणि लबाड असल्या बाई. हल्ली कित्येक गुन्हेगार टोळ्यातून सुंदर आणि सुशिक्षित बायका सामील झालेल्या आढळतात. हो, हेही खोटं असेल असं नाही. बरं बाई, विचारा पुढे. काय विचारू? सत्याला सत्य म्हणून ओळखायची देखील इच्छा दिसत नाही यांची. मी यांची पत्नी नाही जसा ठाम विचार मनात धरून उभे आहे ते. काय विचारू त्यांना? काय विचारू त्यांना? दाबल्याशिवाय तोंड उघडायचं. उठा बघू अगोदर, उठा ना. आज सकाळच्या प्रहरीत तुझी दात कळेल. कुठली? अस्वलाची. ही काय रीत झाली गुरुला करायची? तुम्ही उठा बघू अगोदर. पण माझी कामं राहिलेत ना. राहू देत, पुढची तारीख दे त्यांना. हे काय कोर्ट नाहीये तारीख द्यायला. ते मला माहितीये. अगं हे मंदिर आहे, मंदिर. आणि या मंदिरातलं देव पण तुझ्यामुळे टिकलंय. अशा स्तुतीने मी काय फसायची नाही. उठा ना, चहा थंड होतोय. हो दे. अगं इथे चहा प्यायचाय कुणाला? मग स्वर्गात देव काय पितात? अमृत. बस तेच. स्त्रिया नवऱ्याला देव मानतात की नाही? हो. मग नवरा देवासारखा वागला तर त्यात इश्य काय? आज काही काव्य करायची लहर आली वाटतं. जिवंत काव्य समोर असल्यावर मग काय? हो, पण तुम्हाला कोर्ट नाहीये का जायला? कोर्ट आहे, मग पण मी जाणार नाही आज. मग काय करणार आहात? सबंध दिवस तुझ्या बरोबर असं गप्पा मारत बसणार आहे. हो, पण त्या यमुताने ऐकलं तर त्या काय म्हणतील? म्हणतील लग्नात सुपारी ऐवजी नवऱ्यालाच मुठीत ठेवल्या अशा. म्हणूनच मला त्यांनी सांगितलं. काय सांगितलं? कोल्हापूरला तुम्हाला बरोबर घेऊन जायला. कोल्हापूरला कशाला? नवस करायला. कसला नवस? तो नवस होय. हे पण आशा तूच सांग, नवसाला कधी मुलं होतात का? हो, पण यमू त्यांच्या इच्छे करतात. असं लग्न केलं आता नवसही करतो.
तुम्ही किती किती चांगले आहात. हो का? हे यमुदेने सांगितलं वाटतं. चला. मी चांगलं आहे म्हणून. चला चला ना पण तुम्ही आता 5 मिनिटं एक डुलकी घे. तू पुढे हो. लवकर या. मालक मालक उठतायचं ना मग? आज तारीख आहे कोर्टाची. अरे तू कशाला आलास? आशाला पाठवून दे. विचारा पुढे. देव देवता नवस सायास या गोष्टीवर आपली श्रद्धा आहे का? युअर ऑनर, यांचा हा प्रश्न अगदी असंबद्ध आहे. माझी हरकत आहे या प्रश्नाला. आय ऑब्जेक्ट. माझ्या कुठल्या प्रश्नाशी या प्रश्नाचा फार महत्वाचा संबंध आहे वकील साहेब. हरकत नाही, विचारा तुम्ही. मिस्टर पानसे, आहे का आपला विश्वास? नाही. असाच कठोर नकार दिला होता त्यावेळीही तुम्ही, पण मी हट्ट घेतला म्हणून आपण यायला तयार झालात माझ्या बरोबर. कुठं? कोल्हापूरला महालक्ष्मीला नवस करण्यासाठी. कसला नवस? आपल्याला बाळ हवं होतं. काहीतरी सांगतात तुम्ही. काहीतरी कसं? आपण कोल्हापूरला गेलो, नवस केला. आपणा दोघाशिवाय ही गोष्ट कुणालाच माहिती नव्हती. परत आलो त्यावेळेला माझ्या लक्षात की माझी न ठरवले देवळाच्या आवारात सासूबाईंची होती ती. त्यावेळीच मला ती घटना अशुभ वाटली. मी रडले, हळहळले. खोटं खोटं खोटं, सारं बनावट आहे. खोटं 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 बनावट. आसमान प्रत्येक आठवण बनावट असं म्हणत तरी कसं तुम्हाला? न्यायाधीश महाराज, एखादी स्त्री एखाद्या पुरुषाची विवाहित पत्नी होते तेव्हा ती त्याच्या आयुष्याचाच एक भाग होते. किती आठवणी विचारू, किती खुणा सांगू. मी यांना ओळखते, 7 जन्म ओळखते, पण हे मला ओळखत नाही. बाळासाहेब, मला तुमचा स्वभाव माहित आहे, आवडी निवडी माहित आहे, हृदय माहित आहे, गुण माहित आहे. एवढंच काय, तुमचा अपराध नसतं देह देखील मला माहित आहे. या न्यायाला शेकडो डोळ्यासमक्ष मी शिरवारीच आणखी कसली ओळख सांगू? तुमच्या आयुष्यातला क्षण न क्षण मला माहित आहे. तुमच्या देहावरच्या प्रत्येक तिळाशी माझं काळीच जखडलेलं आहे. जिवंतपणे मला यातनं सहन करणं कठीण झालं म्हणूनच मी सांगते. समाजातल्या पतिव्रता मला क्षमा करतील. विनयाविषयी विख्यात असलेल्या महाराष्ट्र महिला मला माफ करतील. बाळासाहेब, तुमच्या पाठीवर उजव्या बाजूला एक तीळ आहे. चांगला हरभऱ्याच्या डाळ एवढं स्पष्ट. युअर ऑनर, हा प्रश्न आहे की एखाद्या नाटकाचं भाषण आहे? मिस्टर प्रॉसिक्युटर, जस्ट वेट. भावनेच्या भरात माणूस एखाद्या वेळी अधिक बोलतो. सत्य शोधण्यासाठी उपयोगी पडेल तेवढ्याचीच नोंद घेतली जाईल. आपण घासा. प्लीज युअर ऑनर. मिस्टर पानसे, आरोपी बाई म्हणतात तसा खरोखरच तुमच्या पाठीवर एखादा तीळ आहे का? युअर ऑनर, मी पाहिलेलं नाही, मला ठाऊक नाही. मला ठाऊक आहे. न्यायाधीश महाराज, आपण पाहिजे तर प्रत्यक्ष खात्री करून घ्यावी. युअर ऑनर, आय मे बी एक्सक्यूज्ड. ज्यांच्या पाठीवर जर आपण तीळ पाहणार म्हणजे न्यायालयात अंगातला शर्ट घालून आपण त्यांची पाठ पाहणार. व्हेरी फनी. ऑफकोर्स, व्हॉट्स रॉंग? युअर ऑनर, भारतातल्या कुठल्याही न्यायालयात अशी तपासणी केल्याचं निदान मला तरी आठवत नाही. मला वाटतं साक्षीदाराला अशा तऱ्हेनं पाठ उघडी करण्याचा हुकूम करणं
गैरकायदा होण्याची दाट शक्यता आहे. वेल, मी तसा हुकूम करीतच नाही. साक्षीदारांना असं शरीर प्रदर्शन करणं योग्य वाटत नसेल तर मी त्याची नोंद करून घेतो. खटल्याचं काम पुढे चालू राहील. काय मिस्टर पानसे, एनी ऑब्जेक्शन? या बाईनी इतकी माहिती कुठून गोळा केली? चांगलीच वस्ताच दिसते. मिस्टर प्रॉसिक्युटर. येस युअर ऑनर. इन्स्पेक्टर साळवी इथे आहेत का? येस युअर ऑनर. मिस्टर पानसे, येस युअर ऑनर. तुम्ही जरा खाली उतरा आणि थोडं थांबा. मला इन्स्पेक्टरना काही प्रश्न विचारायचे. घ्या शपथ. देवा शपथ, खरं सांगेन, खोटं सांगणार नाही. शंकर सदाशिव साळवी, वय 40, पोलीस इन्स्पेक्टर, राहणार सातारा. इन्स्पेक्टर, तुमच्या एकंदर चौकशीत तुम्ही या आरोपी बाईकडे पूछताछ केला होता? होय साहेब. त्यांनी तुम्हाला काय सांगितलं ते तुम्ही मला सांगू नका. कायद्याप्रमाणे ते पुराव्यात घेता येत नाही. मला तुम्ही इतकंच सांगा की या बाईंच्या म्हणण्याचा खरे खोटेपणा तुम्ही पडताळून पाहिला होतात का? होय साहेब, त्या बाबतीत मी पूर्ण चौकशी केली आहे. संबंधित साक्षीदार ताप. होय साहेब. त्यांची नावं सांगा. बाळासाहेब पानसे वकील, त्यांच्या मावशी यमुताई जोशी, त्यांचे कौटुंबिक डॉक्टर काशीनाथ भार्गव प्रभुणे आणि त्यांच्या पत्नीच्या अंत्ययात्रेला प्रथमपासून शेवटपर्यंत हजर असलेले 5 सन्माननीय नागरिक. त्या लोकांच्या पुराव्याचा मतितार्थ काय होता? मिस्टर प्रॉसिक्युटर, प्लीज वेट. एक बाळासाहेब पानसे सोडले तर यांनी सांगितल्यापैकी दुसरा कुणीही साक्षीदार आमच्या पुढे आलेला नाही. तेव्हा तुम्ही म्हणता तसला प्रश्न तुम्हाला यांना विचारता येणार नाही. मिस्टर साळवी. येस युअर ऑनर. या साऱ्या तपासानंतर तुम्ही बाईवरचं आरोपपत्र सादर केलं ना? होय साहेब. बाईंच्या म्हणण्याची शहानिशा करूनच मी हे आरोपपत्र सादर केलं आहे. दॅट्स ऑल, यू कॅन गो. मिस्टर पानसे, या बाई तुमच्या साऱ्या खाणाखुणा एखाद्या जाणकाराप्रमाणे सांगतात. हे कसं काय घडलं याबद्दल तुम्ही काही सांगू शकाल? युअर ऑनर, कशा काय सांगतात छे, काही कळत नाही मला. नाही कळत, अजूनही नाही कळत. आदेश महाराज, आता काहीच मार्ग उरला नाही. माझं फक्त तुमच्यापाशी एकच मागणं आहे. बोला. अशा कितीतरी गोष्टी आहेत की ज्या फक्त आम्हा दोघांनाच एकमेकाशी बोलता येते. म्हणणं काय तुमचं? पानसे आणि माझी एक भेट कोर्ट कस्टडीत का होईना एकांतात व्हावी. तिथं दुसरं कोणी असू नये. मिस्टर पानशांची तशी तयारी असेल तर कोर्टाची तशी हरकत असण्याचं काहीच कारण नाही. आणि माझी हरकत असेल तर मिस्टर पानसे, तुम्ही स्वतः वकील आहात. तुम्ही अशा भेटीला नकार दिला त्याची नोंद होईल. व्हॉट एल्स कॅन द कोर्ट डू? हो, ठीक आहे युअर ऑनर, मी भेटेन. भेटलंच पाहिजे. डोक्याचे केस गेले आमच्या, पण असली केस कोर्टात आलेली आपण कधी पाहिलं किंवा. पण तुम्हाला काय वाटतं दादा, संशयाचा फायदा मिळणार आरोपीला? मिस्टेकन आयडेंटिटीचा प्रश्न आहे हा. त्या पांच्याची बायको जळताना 100 लोकांनी पाहिलं असेल. त्याचं काय? बाकी माणसासारखी माणसं असतात बुवा. हा,
पण ही बाई सर्व खाणाखुणा अगदी बरोबर सांगते. ते कसं काय मोठं नवल आहे. वर्ष 2 वर्षाचा तरी प्लॅन असलं पाहिजे या केसमध्ये. काय कळत नाही बुवा. आरोपीवरचा आरोप राहिला मागच्या रांगेत आणि नवरा बायकोंचा देह चांगला लागलाय. हो या या रावसाहेब. काय हो तुमचा काय ओढा या केस बद्दल? मी सुद्धा संभ्रमात पडलोय बुवा. नाही म्हणजे भूत पिशाचाच्या गोष्टी येतात माती काय, पण त्या खऱ्या असतात की काय न कळे. मग ही बाई खाणाखुणा सांगते. दैनंदिनी वाचावी असं आपला त्याचा इश्यू असते. हे काय व्हेरी सरप्रायझिंग समजा. रिअली रिअली खरंच. शक्य नाही. भूत आशा मग हाय तरी कोणी सोंगाडी लई पॉवर बास सोंग काढलं तिनं. आपण पानशेची बायकोच आहे म्हणून धरून बसलं तर सारा आरोप लंगड पडल्या का नाही. लई पॉवर बास टिरीक आहे तिची. असं नाही एका ध्यानामध्ये नाही आलं बा आपल्या. असं आहे ते माझ्या आलं ना. बस बस बस. आशा आपण ना ते आशाच भूत झाले. अहो भूत कधी काय कोर्टात येते का? या 20व्या शतकात आणि ही वेडेपणाची कल्पना नाही. अहो आमचा मुंबईत गावाला एका पिसाच्या बाईनं एका पैलवानाचं लग्न केलं. संसार केला. मुलं बाळ आहेत त्यांची. काय म्हणता? तुम्ही पाहिली ती मुलं? आता म्हातारी झाली आहे. तो पैलवान त्याची बायको त्यांना तुम्ही पाहिलं नाही? अहो मी त्यांना पाहणार कसा? त्यांचं आडनाव मात्र भूते आहे. आज अजून बघा जाऊ उमरेला त्याला सुरू होईल. अय्यो ఇది ఎప్పుడు శక్యమంగా శక్యం बाई भेट झाली तुमची? झाली. मी त्यांची पत्नी असल्याचं त्यांना पटलं, पण ते मला जिवंत मनुष्य मानायला तयार नाही. जिच्याशी देवा ब्राह्मण समक्ष लग्न झालं, 3 वर्ष सुखाचा संसार केला, त्या जिवंत पत्नीला ते स्वतःच पिशाचोनी ढकलते. वाईट नाही, पिशाच म्हणून का होईना मला त्याने आपली पत्नी म्हणून ओळखलं, यातच मला आनंद आहे. माझी अवस्था खरोखर पिशाच्यासारखी झाली आहे. न्यायाधीश महाराज, जिवंत राहत नाही, जगण्यासारखं काही नाही. मरण मला मिळत नाही कारण मला मरायची इच्छा नाही. मला संसार करायचा, संसार करायचा, संसार करायचा. शांत व्हा, शांत व्हा. इतकं भावनावश होऊन चालत नाही कोर्टात. तुम्हाला पानशाला आणखी काही विचारायचंय का? थँक्यू मिस्टर पानसे. यू कॅन गो. थँक्यू युअर ऑनर. न्यायाधीश महाराज, या भेटीनं माझा शेवटचा आधार तुटला. आता माझं मला सरशब्देवर सांगायला पाहिजे. स्वतःचं मन मोकळं केलं पाहिजे. मला परवानगी आहे का? परवानगी कशाला? हक्कच आहे तुमचा तो. बोला. बोला. देवा शपथ खरं सांगेन. देवा शपथ खरं सांगेन. खोटं सांगणार नाही. खोटं सांगणार नाही. आमच्या लग्नाचा 2रा वाढदिवस. 2 वर्ष झाली आमच्या लग्नाला, पण त्यांचं माझ्यावरचं प्रेम रतिमात्र कमी झालं नाही. हे हो का? माझी डायरी काय वाचताय? द्या ना ती. दुसऱ्याची डायरी वाचू नये कधी. दुसऱ्याची? बायकोची डायरी वाचायला काय हरकत आहे? नाही वाचायची, द्या ना.
अगं पण डायरी कधी वाचली ना ते कधी अर्धवट वाचू नये. पण काय का आशा, तू डायरी केव्हापासून लिहायला लागली? लहानपणापासून. द्या ना ते. काय लिहिलंस माझ्याबद्दल ते तरी वाचू दे. डायरी कधी कुठे खोटी लिहित नाही व्यापाऱ्याशिवाय. असं काय करतो? थांब. हा पुढे काय? किती जन्माचं माझं पुण्य म्हणून मला असा मूर्ख नवरा मिळाला. इतकं प्रेम करतात की जीव गुदमरून जातो त्या. मी मूर्ख लिहिले काय? चुकीची दुरुस्ती केली मी. कारण आजकाल बायको इतकं प्रेम करणाऱ्या नवऱ्याला मूर्ख समजतात. मग चालेल आम्हाला मूर्ख नवरा. आणखी काय काय लिहिलंयस? 2 फेब्रुवारी. आज मला इतका आनंद झालाय. यांना स्कॉलरशिप मिळून हे परदेशी चाललेत पुढील शिक्षणासाठी. वास्तविक ते तयारच नव्हते, पण मी तयार केलं त्यांना. त्याने खूप खूप मोठं व्हावं असं वाटतं मला. पण या आनंदाच्या प्रसंगी मन व्याकुळ झालंय. लग्नानंतर एक दिवसही ते मला सोडून कुठे गेले नाहीत. आणि आता वर्षभर जाणार दूर माझ्यापासून. कसा सहन करू मी हा विरोध? कसं समजू या वेड्या मनाला? खरंच जाणार तुम्ही? अगं फक्त एका वर्षासाठी. पुरुषाच्या पराक्रमाला वर्षाचा काळ महिन्यासारखा वाटत असला तर स्त्रीच्या प्रेमाला वर्षाचा विरह युगायुगासारखा भासतो. जाऊ नको का मी? जा ना तुम्ही. परदेशातल्या नव्या वातावरणात अभ्यासाच्या व्यापात मला विसरला तरी चालेल. पण फुरसतीच्या वेळी एक क्षणभर का होईना आठवा की तुमच्यावर जीवापलीकडे प्रेम करणारी आशा तुमच्या वाटेकडे डोळे लावून बसलीये. अगं तुला कसं विसरेन मी? विसरण्यासारखं पुष्कळ आहे या जगात, पण आठवण्यासारखं फक्त एकच. काय? तू. खोट. माझी आशा. ठीक आहे, धार्मिक परंपरा मनपूर्वक पाळता असं म्हणता नाही का तुम्ही? मग तुमच्या गळ्यात मंगळसूत्र कसं नाही सांगताय? ठीक आहे, आता हे सांगा, एवढा मोठा खटला चाललाय, तुमच्या माहेरच्या कुणाची कशी साक्ष काढलेली तुम्ही? माझ्या माहेरचं असं मला कोणी नाही. कोणी नाही म्हणजे आई बाप चुलते भाऊ बहीण? बहीण भाऊ कोणी नाही. खरंच कोणी नाही. खरंच कोणी नाही. बरं, इन्स्पेक्टर साळवीने ज्योतेश्वराच्या डोंगरात तुम्हाला पकडलं हे तरी खरं ना? हो. तेव्हा तुम्ही दरोडेखोराच्या संगतीत होता? हो. तो त्यांच्यात कसं काय गेला? नाही म्हणजे पानशांच्या तुम्ही पत्नी म्हणता आणि सापडला मग दरोडेखोराच्या टोळीत. हे असं कसं काय झालं? मला त्यांनी पळून नेलं होतं. म्हणजे दरोडेखोर पानशांच्या त्या भरभक्कम वाड्यात शिरले आणि घरात नोकर चाकर असताना तुम्हाला त्यांनी सहज पळून नेलं असं की नाही? नाही, असं नाही. मग कसं काय? मी बाहेर पडले आणि मला रस्त्यातून त्यांनी पळवलं. असं म्हणजे अमुक वेळी तुम्ही बाहेर पडणार होता हे दरोडेखोरांना ठाऊक होतं? ते नाही मला सांगते. ठीक आहे, नाही सांगते. बरं आता हे सांगा, तुम्ही घरच्या मालकी, तुम्हाला पळवून नेलं, घरात कुणी माणसाने काहीच केलं नाही, साधी बर्थ देखील दिलं नाही, असं का? ते मी कसं सांगू? वकील साहेब त्यावेळेला परदेशीच होते. म्हणून तुम्ही अपरात्री एकट्या बाहेर पडला होता? नाही, असं नाही. मग कसं काय? मला नाही सांगता येत. युअर ऑनर, साक्षीदाराच्या या अवस्थेची कोर्टानं नोंद घ्यावी अशी माझी विनंती आहे. शुअर, गो अहेड. युअर ऑनर, ते प्रश्न पुष्कळच नाजूक स्वरूपाचे आणि बारकाव्याचे आहेत. माझ्यापेक्षा पानसे ते अधिक यशस्वीपणे विचारू शकते. पती पत्नीच्याच नात्याचा संबंध दाखवला गेलाय. सुदैवानं
श्रीयुत पानसे हे स्वतः वकील आहे. तेव्हा या पुढचे प्रश्न विचारण्याची परवानगी आपण त्यांना दिली तर मला वाटतं न्यायाच्या दृष्टीने बरं होईल. तुमची हरकत नसेल तर माझी हरकत असण्याचं काहीच कारण नाही. ही सूचना मी स्वतःच केली आहे युअर ऑनर. वेल मिस्टर पानसे, प्रोसीड ऑन. तुम्ही स्वतःला माझी पत्नी आशा म्हणवता. हो माझी पत्नी रोजच्या रोज डायरी लिहित असेल. हो लिहित होते मी. माझी पत्नी त्या डायरीत दिवसातल्या साऱ्या घटनांची नोंद करीत असेल. तुम्ही माझ्याशी झालेल्या कस्टडी रूम मधल्या भेटीत ज्या गोष्टी मला सांगितल्यात त्याही गोष्टी माझ्या पत्नीच्या डायरीत असायला हव्यात. आहेत ना, नक्कीच आहेत. म्हणजे ती डायरी तुमच्या जवळ आहे? नाही, घरातच असेल ती. ती घरात नाही. हो आता आठवलं, तुम्ही विलायतेला गेला होता ना, त्यावेळी आपल्या घरावर दरोडा पडला होता. त्याची चोरीला गेली असेल कदाचित. म्हणजे ती डायरी तुम्ही चोरली? तुम्ही चोरा दरोडा गावी नाचला त्या तुम्ही, पाटलाला पोचकलं ते तुम्ही. याला नका फाशी देऊ, याला नका फाशी देऊ. कुणी म्हणेल वेडी मला, कुणी म्हणेल वेडी मला, कुणी म्हणेल वेडी तुला. या वेड्याची गोडी ठाऊक, या वेड्याची गोडी ठाऊक. तुझी तुला आणि माझी मला, कुणी म्हणेल वेडी मला. बाळा जो जो रे, बाळा जो जो रे. मूल होते मी वेडी ठेवलीत की का मला? खबर नाही माझ्या मुलाला हात लावाल तर. झोप झोप. हा बाय. बाळा जो जो रे, बाळा जो जो रे, बाळा जो जो रे. खबरदार कुणी मला अडवला तर मी जीव देणार. जय गंगे, जय गंगे, जय गंगे. कुणाला जुमानणार नाही मी, आई बापाला जुमानणार नाही मी, पळून जाणार. कुणाला जुमानणार नाही मी, आई बापाला जुमानणार नाही मी, पळून जाणार. कुणी म्हणेल वेडी तुला, कुणी म्हणेल वेडी मला. मोठं रडू नको, इकडे. किती मोठ्यानं गातेस ग, इतक्या मोठ्यानं गातात काय? मग काय करू, वेळ जात आहे ना. मग घरी जावं आपल्या. जायचं कसं? डॉक्टरांनी सांगितलं मेंदूवर परिणाम झाला. झाला होता खरा, आता बरं आहे. पण इथं कशासाठी आला होता तुम्ही? केलं कोणी भोगते मी. आणि माझ्याकडे बाळाला ठार मारलं होतं. पोलिसांनी मला पकडलं, तो गेला पळून आणि लग्न करतो म्हणाला. गेला, मेला आणि माझं बाळही गेलं. केशव घेऊन जाईल डॉक्टरकडे. मावशी काय मला फाशी देणार आहात ना? कोण सांगा. कोणी नाही तुला फाशी देत. देऊ द्यात. मला मरायचंय, लवकरच मरायचंय. पण त्यापूर्वी मला माझ्या नवऱ्याला भेटायचंय. फार चांगलेत होते. भेटू हा, भेटू तुला तुझ्या नवऱ्याशी. छे छे, समजूत काढताय हो माझी. मी वेडी आहे अशी तुमची समजूत आहे ना? मग मी वेडी नाही. मला त्यांना भेटायचंय. फाशी जाण्यापूर्वी एकदाच, फक्त एकदाच. डॉक्टर, डॉक्टर काय? तिला भेटायचंय आपल्या नवऱ्याला. सारखं डोकं खाते माझं. जेवत नाही, खात नाही. असं भेट करू आपण. तसं नाही, आधी परवानगी घेतली पाहिजे ना. तशीच गेले तर हाकलतील ते मला. मी एक पत्र लिहिते त्यांना. लिहा लिहा. तसं नाही, कागद पेन त्याशिवाय कसं लिहायचं?
तुम्ही सुद्धा मला वेडी समजता ना? पण मी वेडी नाही. मी बाळासाहेबांची पत्नी आशा, सौ आशा पानसे. देता ना मला कागद आणि पेन? देतो. रखमा दे ग ह्याना कागद आणि दौड टाक. चण करो. उड्या काय मारतेस वेडकी? पत्र लिहू दे ना मला स्वस्तपणे. वेडी कुठली? अगं तिथं कपाटावर माझं पुस्तक आहे गीतेचं. कपाटावर? आता आठवलं, माझी डायरी पण कपाटावरच आहे. तुम्हाला बायकोचं सार आपलं 3 वाजता. आहेस तू. तुझं वागणं गोड, हसणं गोड, बोलणं गोड, गाणं तर हे काय टेप रेकॉर्डर ऑनच राहिलं वाटतं. छान झालं. अगं लिहितो म्हटलं तरी असा प्रेमसंवाद सुचला असता का कोणा? हे काय बंद करा ना टेप. सोडा ना. थांब मीच बंद करते. मालक डाक आली. प्राणप्रिय बाळासाहेब. आशा. आशा. प्राणप्रिय बाळासाहेब, मला सर्वांनी वेडी ठरवली आहे. इथे वेड्याच्या इस्पितळात आणून ठेवली आहे. शपथ हो, मी वेडी नाही. मी तुमची आशाच आहे. तुम्हाला भेटण्यासाठी तडफडते आहे. जिवंतपणी मरणाचं दुःख का देतो आहे परमेश्वर मला? मला एकदा तुम्हाला भेटायचं आहे. खूप बोलायचं आहे. मग हवं तर तुम्ही मला दूर फेका. तुमच्याशी एकदा बोलून झालं की मग मी जगणारच नाही. प्रत्यक्षाला बनावट ठरवणाऱ्या या जगात मग राहायचं तरी कशाला? पण एकदाच भेटा मला, फक्त एकदाच. एकटे. मी खोटी असेल पण तुमच्यावरची माझी प्रीती परमेश्वरा इतकी सत्य आहे. बोलवा ना मला भेटायला. एकदाच, फक्त एकदाच. पत्राचं उत्तर पाठवा ना, ताबडतोब. तुमची आशा. त्याचा कलम. कोर्टाकडून मला अनेकदा माझ्या डायरीविषयी विचारलं गेलं. मी खरंच भ्रमिष्ठाच्या गतीला आले होते हो. मला काही केले आठवेना. आज अचानक आठवलं. माझी डायरी आपल्या झोपायच्या खोलीत आहे. उंच कमी ना. ऑगस्ट 5 पर्यंत असेल तर पुढं मी लिहिलेलं नसणार. प्रत्यक्ष भेटीचा. तुमची आशा. आशा या सरीचं वळण देखील तेच. माझी आशा प्रीती या शब्दातला प्रिय हा शब्द नेहमीच रसव द्यायची. तो देखील तसाच. मी तिला नेहमी म्हणायचा, अगं आशा, प्रीती नव्हे प्रीती. तेव्हा ती म्हणायची, असू दे, आम्ही कुठं तुमच्यासारखे विद्वान. कालिदास म्हणतो, स्त्रियाच एक अशिक्षित पाठव असतो. आशा आशा ती आशा नसली पाहिजे. नक्की आशा. मावशी मावशी महादू नाना. मावशी नाना महादू महादू वळ्या. मावशी मावशी हे आशेचं पत्र. ही त्याची डायरी. जुनी पत्र का वाचत बसलेस बाळासाहेब? जुनी नव्हे मावशी, हॉस्पिटल मधून पत्र आलाय तिथं, वेड्याच्या हॉस्पिटल मधून. ही तिची डायरी. ती गेले त्या दिवसापर्यंत मजकूर आहे त्यात. साहेब त्या गेल्या त्या कुठे गेल्या? वकिलासारखे प्रश्न विचारू नका नाना. ती आशाच आहे. नाही ती आशाच असली पाहिजे.
मी काय करू? एक आशा गेली. तिच्या सुकुमार देहाला मी स्वतःच्या हाताने मंत्राग्नी दिला, तिची समाधी बांधली. ही दुसरी आशा, तेच रूप, तेच बोलणं, तेच अक्षर, त्याच लकबी. रोज डायरी लिहित असे. ती डायरी सापडत नव्हती. ती कुठे आहे ते नेमक्या पत्रात तिनं लिहिलंय. तिची डायरी, तिची आशाची. मी कशावर विश्वास ठेवू? मी कशावर विश्वास ठेवू? मला तिला भेटायचंय. ती लवकरच येणार आहे. ती लवकरच येणार आहे. तिला या वाड्यात आणू नकोस. का? ती आली की सारं घर निहाळून घेईल. तिचे ते दरोडेखोर, तिचं ते येणं म्हणजे अनर्थाला आमंत्रण होईल. कुणाही भामटीला तू आशा म्हणून भेटणं म्हणजे माझ्या स्वर्गवासी सुनेवर अन्याय होईल रे. अन्याय कुणावर होईल ते ठरेल, पण मी तिला बोलावणार आहे. ती येणार आहे. ती येणार आहे. मी तिला भेटणार आहे. मी तिला भेटणार आहे. पण ती माझी आशा असणं कसं शक्य? ठीक आहे, येऊ दे तिला. काय व्हायचं असेल तर होऊ दे. 1 फाशी, 2 फाशी, 3 फाशी, 4 फाशी. कोण रैना? मी रैनाला एन्नावले नाही. मी आशा, सौ आशा पानसे, बाळासाहेबांची पत्नी. त्यांचंच पत्र आहे. अजूनही रैनाच म्हणतात मला. म्हणू दे. डॉक्टर, मला त्यांनी म्हणलंय मी जाणार आहे. मला पोहोचवा ना डॉक्टर. कोर्टाची परवानगी काढतो आणि मग पोचवतो. डॉक्टर, द्या ते पत्र. माझं आहे ते. कोर्टाची परवानगी काढली पाहिजे त्याला. त्यांना दाखवावं लागणार ते. द्या. काढतो ना कोर्टाची परवानगी. बाळासाहेब, बाळासाहेब. आता मी घरी जाणार. आता मी घरी जाणार. यमुताई, मागण्याला फोन द्यायचा विचार आहे का तुझा? कोण आहात तुम्ही? या तुरुंगातून पडणार नाही. पडाले असते ना तिथून. हा माझा लाडका तुरुंग आहे. या तुरुंगात राबण्यासाठी मरण्यासाठी जन्माला येतात माझ्यासारखे वेड्या बायका. हा माझा तुरुंग आहे. मला इथून पळायचं नाही जमानाचं. मला इथंच राहायचं. इथंच यायचंय मला.
पुण्याचे मला. या घराच्या 4 भिंतीतच माझा स्वर्ग आहे, कैलास आहे, मोक्ष आहे. आपण बाहेर उभे राहा, मला देवाच्या पाया पडायचं. बाय 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 बाय, देवघरात कशाला गेली? विचारायला ते माझ्यामुळे देवघर विटाळा तुमच्यामुळं. तुम्ही कधी शात म्हणून हवा फोडून टाकेन. बाय बाय बाय, मग अंदर गेला ना आडवा आणखीनचा भुताटकी आहे सगळे. मग आपले म्हणणं खोटं ठरायचं. मोठ्या टोळीतील गुन्हेगार आहे, सफाईदार फसवणूक करील. सांभाळा. आलीस? बैस, सांग तुला काय सांगायचं ते. काय पाहतेस? काही नाही, माझ्या साऱ्या वस्तू जिथल्या जिथं आहे की मी पाहते. माझी विवेकानंदांची पुस्तकं आहेत जाग्यावर. ही फुलदाणी तेवढी ते राहू दे. फार हुशारीनं माहिती मिळवलीस तू या वाड्यातली. बाळासाहेब, बायकोवर एवढं प्रेम असतानाही पुरुषाचं मेली म्हणता तरी तिच्या फोटोची पूजा करता. फोटोची पूजा केली म्हणून सोंगाची पूजा बांधित नाही कुणी. काय बोलताय? कसं बोलवत तरी तुम्हाला? मीच भरलं होतं नाही. तुम्ही कल्पना सांगितली होती. संगीताचा सुगंध. बस झालं तुझं नाटक. नाटक? तुला काय सांगायचं रे सांगून टाक. तुझं रडत संपलं म्हणजे सांग, तोपर्यंत मी खाली थांबतो. तेवढं दार लावून घेता का? मला तुमच्याशी बोलायचंय, फक्त तुमच्याशी. लावता ना दार? बाळासाहेब,
दार लावू नकोस. अरे ती खूनबीन करेल तुझा. मावशी तू काळजी करू नकोस, माझं मी पाहतो. अरे बाळासाहेब तुला हेच सांगायचं असेल तर चालते होय तू. नको नको, चुकले मी, चुकले. मी सांगते तुम्हाला सगळं. बसा तुम्ही. बैस, सांग तुला काय सांगायचं ते सांग ना. ऐका तर, सारं सांगते. जन्मभर जे सांगितलं नव्हतं ते आता मला सांगितलंच पाहिजे. जीवन मरण्याच्या उंबरठ्यावर उभी आहे मी. न्यायसनाला जे सांगू शकले नाही ते माझ्या परमेश्वराला मला सांगितलंच पाहिजे. तुम्ही आंतरराष्ट्रीय कायद्याचा अभ्यास करून यावं हा माझा हट्ट होता. शेवटी तुम्ही गेलात ना, मला किती आनंद वाटला. माझा शब्द मानला गेला म्हणून मी खूप खुशीत होते. तुम्ही आल्यावर तुमची कीर्ती कशी वाढेल याचे चित्र रंगवीत होते मी. दिवसभर मी झोपेत वावरल्यासारखी वावरायची आणि रात्री रात्री झोपच लागायची नाही. उगाचच वाटायचं आपण उघड्यावर झोपलो. एका रात्री किनी मला स्वप्न पडलं. आभास आणि सत्य याचा सुंदर मिलाप झाला होता. तुम्ही मारलेली हाक ऐकू आली. आशा, हे आशा. मी उठून बसले, दाराकडे बघितलं. मी त्याच तंद्रीत उठले, जाऊन दरवाजा उघडला, पण तिथं कोणीच नव्हतं. मी दरवाजा बंद केला, परत फिरले. कुठल्या तरी अनामिक काळजीनं मन हुरहुरत होतं. सारखी तुमची चिंता. उत्तरात्र झाली असेल. डोळे थोडे पेंगुळ्यागत झाले होते. पुन्हा दार वाजण्याचा आवाज ऐकू आला. मी उठून बसले, पण आता दार वाजत होतं ती खिडकीचं. मला शपथवरक वाटलं तुम्हीच असाल. मी उठून खिडकीपाशी गेले. खिडकी उघडली. मी घाबरले. एक अज्ञात स्त्री खिडकीतून आत आली. मी ओरडणार, तो त्या स्त्रीनं माझ्या तोंडावर हात ठेवला. मी जाऊन दिवा लावला. प्रकाशामुळे तिचा बेसूरपणा मला अधिकच जाणवला. मी ओरडणार, पण तोंडून शब्दच बाहेर पडेना. ती स्त्री क्षीण आवाजात म्हणाली, आशाताई, का नको. मी तुझी बहीणच आहे का. आणि ही बोलता बोलताच ती कोसळली. मी तिच्या जवळ गेले आणि ओळखलं ती माझी बहीणच होती. ती निपचित पडली होती, जवळजवळ बेशुद्धच. तुला कुठली बहीण? कधीच सांगितलं नव्हतंस तू हे. माझ्या आशेला माहेरचं असं कोणीच नातलत नव्हतं. ऐका तरी, हेच सांगण्याकरता मी तुम्हाला पत्र लिहून भेटायची परवानगी मागितली होती. बरं पुढे बोल. त्या तुझ्या बेशुद्ध बहिणीचं काय झालं? सांगते ना. तोंडावर पाण्याचे तुषार मारल्यावर ती थोडी शुद्ध आल्यासारखी झाली. ती मला म्हणाली, आशाताई, मी 2 दिवसाची उपाशी आहे ग. माझ्या मागे सैतान लागले. माझा खून होईल, माझा खून होईल. मला वाचव, मला वाचव. मी तिच्या तोंडावर हात ठेवला. घरात कोणी ऐकलं तर, कोणी जागा झालं तर. तुम्ही इथं नव्हता. माझी बहीण दरोडेखोराच्या एका टोळीतली आहे असं कोणाला कळलं तर.
काय बिघडत होतं? सांगते ना, सारं सांगते. ती फारच काकुळतीला आली होती. माझं आतडं पिळवटून गेलं. वादळ पावसातून आली होती ती. ती मला म्हणाली, आशाताई, मला फक्त 1 दिवसापुरता आसरा दे. उद्या रात्री मी इथून जाईन. 1 दिवस, फक्त 1 दिवस. बोलता बोलता ती पुन्हा बेशुद्ध पडली. तशा स्थितीत मी तिला उचलून पलंगावर ठेवलं. माझ्यावर फार मोठं संकट होतं, महाभयंकर संकट होतं. मी तिच्या उशाशी बसून होते. रात्रभर ती शुद्धीवर आली नाही. काय करावं काही सुचेना. तिनं सारी रात्र तळमळून काढली. पहाटे पहाटे ती शुद्धीवर आली. आशाताई, बाथरूम कुठे ग? तिला खाली नेणं भाग होतं, पण नेणार कसं? आम्हा दोघींना कुणी पाहिलं तर मी काय उत्तर देणार? मग मला एक कल्पना सुचली. मी माझे कपडे तिला घातले, मंगळसूत्र देखील तिच्या गळ्यात घातलं. पार्वती नेहमीप्रमाणे सडा शिंपीत होती. यमुताई आंघोळ आटपून देवपूजेला जात होत्या. महादू नेहमीप्रमाणे पाणी भरीत होता. माझी बहीण स्वतःला सावलीत कुणाशी न बोलता वर आली. राखीबाईची तब्येत बरी नव्हती का? का रे? म्हणजे चेहरा जरा वाटल्यासारखा वाटतोय. अरे, उपासा तापासाने शरीराला त्रास होतो. बाई माझ्या संग नाही बोलल्या. अगं, श्रावणातला रविवार नाही का? माझा बसा तिने घेतलाय. सूर्याची पूजा केल्याशिवाय बोलायचं नसतं. होय होय होय. मला हायसं वाटलं. मी माझं नाटक चालूच ठेवलं. तशीच खाली गेले. स्नान पूजा आटोपून आपण होऊन यमुताईंना सांगितलं. यमुताई, काय ग? मला की नाही गुरुचरित्राची पोथी वाचायची आज. हा, बाळासाहेबांनी लवकर परत यावं म्हणून वाटतं. माझी खोली कोणी उघडू नका हा, उद्या सकाळपर्यंत. बरं बरं, गुणाची माझी बाई ती. जाओ. मी गुरुचरित्र घेऊन वर आले. दार बंद केलं. माझ्या आजारी बहिणीच्या उशाशी बसून राहिले. दिवसभर वर कोणी आलं नाही. तिच्या अंगातला ताप चढत राहिला. तिन्ही सांजेला तर भलतीच चिन्ह दिसू लागली. मी भयंकर घाबरले. रात्र पडली. आपल्या डॉक्टरना बोलवायचं कसं आणि कुणाकडनं बोलवायचं? आणि बोलून ते आले म्हणजे त्यांना सांगायचं का? सगळंच अवघड. मग मी विचार केला, गावात एक सिंधी निर्वासित डॉक्टर नव्यानं आला आहे, त्याला आणावा म्हणून निघाले. अपरात्र, अंधार, घरात सर्व निजानीत झालेली. मी जिना उतरून खाली आली. महादू बाकऱ्यावर झोपलेला. जोर पावलानं मी दारापाशी पोचले. हलकीच अडना काढून दरवाजा उघडून बाहेर आले. बाहेर काळोख दाट पसरला होता. दूरवर कुत्र्यांचं अशुभ भुंकणं ऐकू येत होतं. माझा जीव धडधडत होता. जीवाच्या करारानं मी निघाले. काही अंतर गेले नाही, तोच मागे कुणाच्या तरी पावलांचा आवाज ऐकू आला. मी मागं वळून बघते, तो एका बुरखाधारी माणसानं माझ्या अंगावर घोंगडी टाकून उचललं. तोच बंड्या नवले होता.
आणि ती बाई? ती ती माझी बहीण, जुळी बहीण. खोट आहे, साफ खोट आहे. जुळी बहीण कुठे आहे तुला? होती, तुमच्याच हातून मंत्राग्नी मिळाला तिला. माझी आई एक गरीब शिक्षिका होती. आम्ही दोनच जुळ्या मुली तिला. माझं नाव आशा आणि तिचं निशा. वयाच्या 15व्या वर्षीच निशेचं पाऊल वाकडं पडलं. आईनं कठोरपणानं तिला घराबाहेर काढलं. तीही पुन्हा आली नाही. आणि जी आली ती अशी. तिचं मधलं आयुष्य मला माहित नाही, अजूनही नाही. मी कोर्टात का नाही सांगितलं? तिच्या पापाचा परिणाम मला भोगावं लागू नये म्हणून आईनं मला मर्देपणी शपथ घातली होती की गोष्ट कुणा जवळ बोलू नको. माझ्या प्रेमळ आईची शपथ मला मोडायची नव्हती म्हणून ही गोष्ट मी कुणा जवळ बोले. मी फक्त तुमच्या जवळ बोलते. हे आज कादंबरी चांगली रचलीस. स्त्री, दरोडेखोर आणि वर एवढी बुद्धिमत्ता? नाही नाही, तुमच्या पाया शपथ नाही. दूर हो. थांब. तिथं काय? कपाट उघडते. कशाला? माझी दागिन्यांची पेटी काढायला. माझे हो, दागिने पळवायचे? नाही हो, तुमच्या हाताने काढा. त्यात फोटो आहेत. कसले? माझ्या आईचा आणि आम्हा जुळ्या बहिणींचा. कधीही दाखवले नाहीत मी तुम्हाला ते. कुठे आहेत? विश्वास बसत नाही तुमचा? ठीक आहे, जाते मी. आशा, 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 आशा. आशा, 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 माझ्याकडे बघ ना. मी तुझा बाळासाहेब. तू माझीच आशा आहेस. खरंच खरंच आज मला पटलं. तू माझी आशा आहेस. आशा. बाळासाहेब, खरंच मी तुमची. हो ना. तुम्ही माझे. मला झिडकाणं नाही. आता कधी झिडकारणार नाही. माझी शपथ. तुझी शपथ. अगदी तुझी शपथ. बाळासाहेब, माझा पुनर्जन्म झाला. हो ना. अगं वेड्यासारखी मी तुझी समाधी देखील बांधली. हो ना. कुठं? आपल्या परसदारी. चल मी तुला दाखवतो. मी. बाळासाहेब, हाच तो बंड्या नवले. मला पळून नेणारा बदमाश, दरोडेखोर. नुसताच दरोडेखोर नाही, कुणी गळे कापू, राक्षस, पशु. पण मी मुळात दरोडेखोर नव्हतो. निशा माझ्या बरोबर पळून आली. कुठेच नोकरी मिळेना. जगण्यासाठी आणि तिला जगवण्यासाठी लहान लहान चोऱ्या केल्या. सतक लागली त्याची. ती वाढत वाढत जाऊन अनेक गुन्हे घडले माझ्या हातून. माझी निशा गेली. आता कुणासाठी जगायचं आणि हे गुन्हे करायचे? अशात माझी निशा गेली. माझी निशा गेली. आता या भयंकर आयुष्याचा शेवट झालाच पाहिजे.
आशाताई, तुम्ही वश होत नव्हता म्हणून मी तुमचा छळ केला, पण माझी निशा समजून आशाताई मला माफ करा, मला माफ करा आशाताई. त्यावेळी तुमची माडीवर बोलणी चालली होती तेव्हा मी खिडकीतून सार ऐकले. माझी निशा मेली. तुमची बहीण म्हणावी इतकी चतुर होती ती, इतकी प्रेमळ होती, पण द्राक्षाचा वेळ लिंबावर चढला म्हणून कडू झाला. पण तुला तर सुटून जाता येणार नाही. कोण म्हणतो सुटून जाणार म्हणून? हे हात जोडलेत, अशाच ठोका बेड्या, फाशी द्या. आता मला जगायचं, पण माझ्या आशाताईनं सोड. तुम्हाला जी पाहिजे होती ती गेली, तिची सजा मी भोगतो, मी भोगतो. बाळासाहेब, निशाच्या चांगुलपणाची समाधी याच पवित्र घरात राहू द्या. उखडू नका, उखडू नका बाळा. थांबा. आशाताई, ही तुमची अंगठी पहिल्या झटापटीत माझ्या हाती आली होती. हेच ते आणते. लग्नाच्या पहिल्या वाढदिवशी मी तुला भेट म्हणून दिली होती, आठवत? हो, आठवतो ना, सारं आठवतं. तुम्हालाच विसर पडला होता, माझा सुद्धा. साहेब, बाईंना घेऊन जायला पाहिजे कायद्याप्रमाणे. ठीक आहे, मी येतो बरोबर, आणि कोर्टात सिद्ध करून देतो माझी बायको आहे म्हणून. माझी लाडकी आशा आहे. एक मिनिट. हे काय हो मावशी? अगं लक्ष्मीची पावलं. आज गौर येणार आहे ना घरी. येणार कुठली? ही काय आली? हात सोडा. अगं पण मला असू दे. हा बर. सदैव